नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूमधाम चालू आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सगळं आलेलं आहे. आता आज 29 तारीख आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे. आणि ह्या सगळ्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवरती वंचितचा तथाकथित मेळावा घेताना, म्हणजे त्या मेळाव्यामध्ये त्यांचे सर्वेसर्वा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की संविधानाची आता काही खात्री राहिलेली नाही आणि भाजप ते केव्हाही बदलून टाकेल अशी भीती आहे. त्यांनी पुन्हा एकदा तसं वक्तव्य केलेलं आहे. आता ह्याच्यातला ढोंग बघा कसं आहे. ते 2 गोष्टी अतिशय ठळकपणे घडलेल्या होत्या. प्रत्यक्ष निवडणूक 1952ची पहिली निवडणूक व्हायच्या आधी नेहरू हे हंगामी पंतप्रधान होते. प्रातिनिधिक मंत्रिमंडळ स्थापन केलेलं होतं. त्या मंत्रिमंडळाने पहिली घटना दुरुस्ती केली 1951ला. शेड्यूल 9 ज्याला आपण म्हणतो, त्या घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये शेतीविषयक कायदे टाकले आणि जमिनीवरचा शेतकऱ्याचा अधिकार, मालकी हक्कच काढून घेतला. पहिल्यांदा जेव्हा घटनेचा गळा घोटला गेलेला होता, स्वतः बाबासाहेबांनी ह्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता, बाकीच्यांनी पण घेतला. सगळं झाल्याच्या नंतर आज तागायत ती दुरुस्ती झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची जमीन ॲक्वायर करत असताना कुठल्या ह्याच्यासाठी शेतकऱ्याची परवानगी घ्यायची गरज लागत नाही. येणे केलेली जमीन असेल तरच तुम्हाला फक्त मालकाची परवानगी लागते. पण जर ॲग्रिकल्चरल लँड ही जमीन असेल तर ती जमीन कुठल्याही प्रकल्पासाठी किंवा कशासाठी घेताना सरकारला त्याची परवानगी लागत नाही. कारण की शेड्यूल 9 मध्ये तुम्ही हे टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती दादे मागता येत नाही. मग ह्या संविधानाचा अपमान अजून पहिली निवडणूक व्हायच्या आधीच झाला होता. याचा उल्लेख प्रकाश आंबेडकर कधीच का करत नाहीत? आज प्रकाश आंबेडकर फक्त कल्पनेतली भीती, गेले 11 वर्ष मोदी पंतप्रधान आहेत, 3 वेळा सलग निवडून येऊन पदावरती बसलेले आहेत. एकाही राज्यामध्ये 300 कुठलं कलम ते 56 कलम लावून ते राज्य सरकार बरखास्त झालेलं नाही, जेव्हा की काँग्रेसच्या काळामध्ये ही घटना 90 वेळा घडलेली होती. अगदी महाराष्ट्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आता तथाकथित हे सगळे पुरोगामी जे एकत्र आहेत ना, त्याच पुरोगाम्यांचं सरकार होतं. ते शरद पवारच मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात 1980ला. ते सरकार इंदिरा गांधींनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर का पाडलं? द्यावं या सगळ्यांनी उत्तर. त्याच्यामध्ये भाजपचा काही संबंध नव्हता. भाजपचं त्या सरकारमध्ये होतंय का? सरकार कोणी पाडलं? इंदिरा गांधींनी. आणि त्याच इंदिरा काँग्रेसच्या तुम्ही मांडी लावून बसता. आज वंचित बहुजन आघाडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस बरोबर युती करायचे जे संकेत चालू आहेत, किंवा त्या लोकसभा निवडणुकी मध्ये पण तेव्हा चालू होते मागं. आणि तुम्ही आता कल्पनेमध्ये घटना बदल होईल, खात्री राहिलेली नाही नावानं चिंता व्यक्त करायला, जेव्हा प्रत्यक्ष काँग्रेसने घटनेत बदल केला. घटनेची सगळ्यात पहिले मुंडी मुरगळली जवाहरलाल नेहरूंनी शेड्यूल 9च्या रूपानं. केशवानंद भारती केस खटला गाजलेला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. त्या आणीबाणीच्या काळामध्ये 2 शब्द घटनेच्या पूर्वपीठिकेमध्ये घुसडले, प्रिॲम्बलमध्ये, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. मग हे प्रत्यक्ष जी घटनेची मूळ चौकट आहे त्याला हात लावता येत नाही, गाभा त्याचा. आणि तरी असं असताना हे 2 शब्द जे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ घटनेमध्ये घेतलेले नाहीत, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, हे शब्द 1900 म्हणजे आता संविधान दिन आपण साजरा केला परवा, ती जी घटना आपण स्वीकारली 26 नोव्हेंबर 1949ला, त्या घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये, पूर्वपीठिकेमध्ये, प्रस्ताविकेमध्ये हे 2 शब्द नाहीत. प्रकाश आंबेडकरनी कधीतरी आवाज उठवला का याच्या विरोधामध्ये? हे 2 शब्द तुम्ही आणीबाणीच्या काळात, जेव्हा सगळेच्या सगळे विरोधक तुरुंगात डांबलेले होते, आज अघोषित आणीबाणी आहे ह्या नावानं छाती बडवणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की जेव्हा सगळे विरोधक उचलून तुरुंगात टाकलेले होते, संसदेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता, फक्त काँग्रेसचे सदस्य संसदेमध्ये शिल्लक होते, त्या काळामध्ये तुम्ही घटनेमध्ये ही घुसडाघुसडी केली. घटनेचं परत एकदा तुम्ही गळा घोटला, एक तर आणीबाणी लादली. हा सगळ्यात मोठा काळा दिवस, सगळ्यात मोठा संविधानाचा अपमान केव्हा झाला असेल तर आणीबाणी लादली. त्याच्यानंतर तुम्ही हे 2 शब्द घुसडले. तेव्हा काय म्हणतात याच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर?
गेल्या 11 वर्षामध्ये तुम्ही मला एक असा निर्णय सांगा मोदी सरकारचा की जो घटनाविरोधी आहे. 370व कलम रद्द केलं, कारण की ते तात्पुरतं म्हणूनच ठेवलेलं होतं. कुठलीही गोष्ट तुम्ही मला दाखवून द्या, गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये एक राज्य सरकार 356चा वापर करून बरखास्त केलेलं एक सरकार दाखवून द्या. म्हणजे जेव्हा प्रत्यक्षामध्ये आणीबाणीचा वरवंटा सगळ्या देशभर फिरला होता, संविधानाची हत्या झाली होती, लोकशाहीचा खून झाला होता, हे ज्यांनी केलं त्या काँग्रेस बरोबर आज हे बसायला चालले. त्याच्या काँग्रेस बरोबर यांची आज युती व्हायची तयारी यांची महानगरपालिका निवडणुकीमध्ये. आणि ह्यांना भाजपवरती खात्री राहिलेली 11 वर्ष भाजपनी राज्य करून सुद्धा ही अशी भीती आता दाखवत आहेत की भाजप हे घटना बदलायला निघालेले. मनुस्मृतीचा उल्लेख त्या भाषणामध्ये म्हणजे बातमीमध्ये तर नाहीये, प्रत्यक्षात केला की नाही मला माहिती नाही. ते एक पुरोगाम्यांचं लाडकं तुंतुण असतं की ह्यांना मनुस्मृती पाहिजे, ह्यांना घटना मंजूर नाही. आत्ताची जी घटना सांगते आहे त्याच घटनेला अनुषंगानं SIR चालू आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, सखोल पुनरीक्षण घटनेप्रमाणेच चालू आहे, संविधान प्रमाणेच चालू आहे. आणि तसं असताना सुद्धा हे त्याच्या विरोधामध्ये बोंब करायलेत किंवा ममता दिदी सरळ सांगतात की आमच्या राज्यामध्ये आम्ही SIR होऊच देणार नाहीत. हे मात्र कोण आहेत? हे सगळे पुरोगामी एकत्र झालेले इंडिया आघाडीतले कोण आहेत? हे सगळे हे मात्र घटना बचाव, हे मात्र घटनेचे रक्षण करते, हे हातामध्ये ते घटनेचं पुस्तक घेऊन मिरवणारे. आणि ज्यांनी प्रत्यक्ष घटनेचं पालन केलं त्या घटनेच्या अनुषंगानं लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता ताजी निवडणूक बिहारची आहे. आणि तरी मात्र हे असं म्हणणार की घटना बदल करायला पाहत आहेत. अजून एक तुम्हाला मी तिसरा मुद्दा सांगतो. प्रकाश आंबेडकरांच्या या भाषणामध्ये ते सगळं रिपोर्टिंग नाहीये, व्हिडिओ अवेलेबल असेल तर तुम्ही जरूर पहा. वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्याच्या नंतर यांनी असं सांगितलं होतं, अशी यादी केलेली होती त्यांनी, ह्या जाती आहेत, ह्यांना कसे पदं मिळाले नाहीत काय नाहीत, ह्या सगळ्यांना घेण्यासाठी म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी सुरू केलेली आहे. आता ह्याच्यातलं ढोंग बघा किती येते. मग जेव्हा प्रत्यक्ष भाजपनी एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती बसून दाखवलं, प्रत्यक्ष भाजपनी एका ओबीसीला गेले 11 वर्ष झाले पंतप्रधान पदावर बसून दाखवलेलं आहे, किंवा तुम्ही ते सगळे उच्च पदस्थ त्यांचे मंत्री आणि पहा ते किती सवर्ण आहेत. मग तुम्ही जी बोंब केलेली होती वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या ह्यांना तुम्हाला संधी द्यायला पाहिजे, मग जेव्हा त्यांनी संधी दिली तेव्हा यांचं पुढचं वाक्य काय? आमच्या धडावरती आमचं डोकं कुठे आहे? म्हणजे जे दलित, जे उपेक्षित, जे मागासवर्गीय भारतीय जनता पक्ष संघ यांच्याकडे विविध पदावरती बसलेले आहेत त्यांच्या बाबतीतलं म्हणजे यांचं म्हणणं काय आहे? वंचित बहुजन आघाडीने जो दलित उमेदवार दिला असेल तोच फक्त दलित आहे, आणि भाजपने किंवा बाकीच्यांनी दिलेला दलित उमेदवार म्हणजे काय? तर सवर्णाच्या हातचं खेळणं आहे, किंवा याच्या धडावरती त्यांचं डोकं आहे. काय भाषा आहे? त्यांनी पूर्णपणे सामाजिक अभिसरणाचं जे काही काम त्यांच्या पातळीवरती करायचं. मी परत म्हणतो ना, त्याच्यावरती स्वतंत्रपणे टीका करा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही जी बोंब करत होते की वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजेत, या जातींना राजकीय कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळालं नाही, असं वंचित बहुजन आघाडीच्या वेळेस 2019च्या लोकसभेच्या आधीची यांची मांडणी आहे तेव्हाची, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक कसे असले पाहिजेत. मग ते घेतले ना त्यांनी. भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जाती जमातींच्या त्यांचे कार्यकर्ते निवडले, नेते निवडले, त्यांना प्रत्यक्ष वेगवेगळ्या पदावरती बसून दाखवलं. आणि जे निवडणुकीद्वारे निवडून नाही आले त्यांना विधान परिषद असो किंवा राज्यसभा असो तिकडे घेऊन दाखवलं, त्यांना मंत्रिपद देऊन दाखवले. आता सध्या या मंत्रिमंडळामध्ये रामदास आठवले मंत्री आहेत. म्हणजे तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं तर ते फक्त दलितांचं प्रतिनिधित्व, आणि भाजपने रामदास आठवले किंवा बाकीच्यांना दिलं तर ते काय? हा जो भंपकपणा चालू आहे ना, म्हणून म्हणलं की ते एक रील फिरायचं ना, तुम्हारा कुत्ता टॉमी और हमारा कुत्ता कुत्ता, तसं जेव्हा बाकीच्या सगळ्या पक्षांनी जेव्हा राखीव जागा दिल्याच्या नंतर त्या राखीव जागी प्रत्येक पक्षच तो उमेदवार उभा करतो ना. SC जागा राखीव असते तेव्हा प्रत्येक पक्षानं दिलेला उमेदवार आपोआपच SC कॅटेगरीतलाच असतो ना. पण तुमचं काय म्हणणं आहे? आमचा उमेदवार असेल तोच खरा दलित आहे, तोच निवडून द्या. म्हणजे हे जे काय होऊन बसलेलं ना, मी तुम्हाला सांगतो, आणि हे वारंवार निसंदर्भ होत चाललेले ते सगळ्यामध्ये. डावे पुरोगामी काँग्रेसवाले त्यांचं काय झालं मला माहिती नाही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही.
पण 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून मी तुम्हाला सांगतो, 19ची लोकसभा, 19ची विधानसभा, 24ची लोकसभा आणि 24ची विधानसभा, 4 मोठ्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये. यांचं कुठं नामो निशान नाही वंचित बहुजन आघाडीचं. आणि ह्यांनी तेव्हा बोंब काय केली होती की काँग्रेसला ह्यांनी आज सांगितलं होतं की तुमच्या हरलेल्या जागा, हरणाऱ्या जागा आम्हाला द्या, तुम्ही काय त्याच्याशी लढू शकत नाही. उलट आम्ही त्यांच्यावर किती टीका करू, त्यांनीच 31 जागा निवडून आणल्या लोकसभेला मागच्या वेळेस. भाजपचा पराभव करत ज्यांच्यावरती प्रकाश आंबेडकरांनी टीका केली होती त्याच काँग्रेसनी आणि त्याच महाविकास आघाडीने 31 जागा निवडून आणून दाखवलेल्या. आणि हे काय त्यांना म्हणत होते, तुमच्या हरलेल्या जागा आम्हाला द्या. निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय तर्कहीन, अतिशय निसंदर्भ असं यांची सगळी मांडणी होऊन गेलेली आहे. आणि आता हे भीती घालतात की संविधान बदलणार आहे म्हणून. यांचं बाकीचे सोडाच, जे काही वंचित बहुजन आघाडीकडे कार्यकर्ते शिल्लक आहेत ते तरी ऐकतात की नाही अशी मला शंका आहे. बघूयात या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते यांनी काय आणि कुठं उमेदवार उभे केले त्यांचं त्यांनाच पता नाही. निकाल लागल्यावर कळेल काय ताकद आहे ते. इथेच थांबूयात. धन्यवाद.